नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातले सगळे माझे भाऊ बहिणींना नमस्कार. मी आता घरी चाललो आहे. आता बाचीचा फोन येत आहेत. डस्टबिन बॅग विकलं आहे थोडंफार. डस्टबिन बॅग विकलं आहे मी आज थोडंफार. बाचीचा फोन मला सारखी येत राहतं. तिचं पण काम करायचं आहे. आज तिला फ्राईड राईस खायचा आहे. तर आता घरी जायचं आहे. घरी जाऊन मला फ्राईड राईस बनवायचा आहे. तर मी तुम्हाला फ्राईड राईसचं रेसिपी बनवतो. कसं मी फ्राईड राईस कसं बनवतो. मला जास्त तर येत नाही, पण मी फ्राईड राईस बनवतो. मुलीला म्हणजे लहान पोरींना बाहेरचं जेवण, चायनीज नूडल्स वगैरे हे देत नाही, पण मी घरीच बनवतो. ती मग मला फोन करते. आता घरी जाईल फ्राईड राईस बनवल. आता फ्राईड राईसचा रेसिपी मी तुम्हाला शेअर करत काय हे करतोय. आता मी ठाण्यावरून उठावायला चाललो आहे. आज स्काय वॉक आहे. रात्रीची वेळ आहे. संध्याकाळचे 8 वाजले, 7:30 पावणे 8 वाजले. बॅग पण खूप वजन आहे. आता घरी जाऊन सगळं कापायचं, कोबी वगैरे, कांदा, पात, गाजर. ती सारखी कॉल करत बसली आहे. लवकर घरी पोचायचं आहे. तिला खेळायला कोण नाही तर ती वैतागते. मोबाईल दिला की मोबाईलमध्ये कार्टून बघत बसते. मग लवकर घरी जातो आणि फ्राईड राईसचं हे करतो. आता मग ती उपाशी झोपते. दुपारी जेवली नाही आणि मला आवडत नाही ती जेवली नसेल तर. तिला मामा पाहिजे. मामा नसलं, ताई होती तेव्हा ताई बरोबरची, आता मामा पाहिजे. सुट्टी पण लागली आहे. सुट्टी लागल्यामुळे खेळायला कोण नाही आमच्या इकडे. पोरी, लहान मुली कोण नाही, म्हणून आता का बघू. आता फ्राईड राईस कसं बनतं. फ्राईड राईस बनवतो तर तुम्हाला मी फ्राईड राईसचा व्हिडिओ दाखवतो. फ्राईड राईस बनवतोय. हे कापलेल्या शिमला मिरची, कांदा, कोबी, कॅरेट आणि हे कांद्याचा पात आणि हे राईस आहे. राईस मी चुरा करून ठेवलाय. गरम होतं, चुरा करून ठेवलाय. आणि लागणारं सोया सॉस, ग्रीन चिल्ली, शेजवान चटणी आणि माझा अद्रक आणि लसूण नाही म्हणून आलं लसूणचा पेस्ट वापरते. आता हे कसं बनवायचं ते मी दाखवतो तुम्हाला. 2 चमच तेल टाकलंय. हे तेल गरम होतंय. तेल चांगला गरम झालाय. आता या तेलामध्ये मी एक व्हेजिटेबल टाकतो. पहिले टाकतोय कांद्याचा पात, कोबी, कांदा आणि कोबी. पहिला टाकणार कांदा, कोबी, त्यानंतर शिमला मिरची आणि हे चांगलं फ्राय करून घेणार. हे आता टाकलंय. हे चांगलं मिक्स करून शिजवून घेतो. मग मीठ टाकायचं. हे झालं आपलं फ्राईड राईस. प्रीती खाणार आता फ्राईड राईस आहे ना पिऊ.
काय खाणार? फ्राईड राईस. कसं वाटलं फ्राईड राईस पिऊ? हां, आपण एकत्र बसून जेवतो तर काय बोलतात? गेट टुगेदर. काय बोलतात? गेट टुगेदर. गेट टुगेदर मतलब एकत्र बसून जेवणं है ना, पार्टी करणं है ना.